हॅलो आणि नमस्कार तुम्हा सर्वांना. आजच्या नवीन ब्लॉग आणि माझ्या चॅनल स्नेहल अँड सुमितमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या ब्लॉगची सुरुवात आपण हेल्दी रेसिपीने करत आहोत. सो इथे मी घेतलेत 1 वाटी पोहे जे मी ड्राय रोस्ट करते. त्यानंतर मी घेतले आहेत मखाना. सो सेम ड्राय रोस्ट करते, सेम मेजरमेंट घेतलं जिथे की मी इंडिव्हिज्युअल त्यांचे पावडर्स बनवणार आहे. ह्याच्यातलं काही मी मिक्स करणार नाही आहे कारण की सोयराला वेगळं वेगळं खायला आवडतं रादर दॅन मिक्सिंग इट. तुम्ही मिक्सही करू शकता. येस. अँड देन मी ओट्स घेतले तिथे, होल व्हीट ओट्स. तर ह्याला पण आपण छान ड्राय रोस्ट करणार आहोत. छान स्मेल येतो तुम्ही जेव्हा व्यवस्थित त्यांना रोस्ट करताना. तर तुम्हाला जास्त नंतर फार काही शिजवण्याची गरज नाही आहे. सो इथे माझे पोहे बघा मी असे रोस्ट केलेत आणि मखाना. देन मी सेम मेजरमेंट 1 वाटी बदाम, काजू आणि अक्रोड घेतला आहे. सो ह्याला पण आपण ड्राय रोस्ट करणार आहोत छानपैकी. आणि ह्याची मी ड्रायफ्रूट पावडर बनवणार आहे. ते बरं पडतं इझिली जेव्हा तुम्ही काही गोड पदार्थ बनवताय तेव्हा एक चमचा तुम्ही टाकू शकता ड्रायफ्रूट पावडर आणि बऱ्यापैकी छान राहते पण स्टोर. सो येस, हे सगळं मी थंड होण्यासाठी ठेवलं आहे. ह्याची मी प्रत्येकाची वेगळी वेगळी पावडर करणार आहे थंड झाल्यानंतर. तुम्ही ती चाळून डब्यामध्ये पण भरू शकता सो दॅट की लास्ट मोमेंट काही क्रम्स वगैरे राहू नये म्हणून. मीनवाईल इथे थंड होत होतं तर मी वाट बघत होते कधी होईल. अँड येस, देन आपण सॅरलॅक्स पण बनवणार आहोत घरी होममेड. सो इथे मी मसूर डाळ घेतली 1 वाटी, तांदूळ, मूग डाळ. सो हे सगळं आपण आधी धुवून घेतलं होतं, धुवून छान वाळवलं आहे आणि मग आपण हे भाजत आहोत. तर ह्याला पण छान आपल्याला रोस्ट करायचं आहे. खूप छान स्मेल येतो जेव्हा ते प्रॉपर छान रोस्ट होतं तेव्हा. अँड तुम्ही वेगळे वेगळे डाळी पण घेऊ शकता, पण मी जस्ट मूग डाळ, मसूर डाळ घेतली होती आणि तूर डाळ जे मला कम्फर्टेबल वाटलं. पण तुम्ही मिक्सही करू शकता सर्व काही, इट्स नॉट एन इश्यू. येस, मी हे सगळं छान भाजून एकत्र वाटणार होते. सो हे बरं पडतं की जेव्हा तुम्हाला रेडी असेल ना सगळे पावडर्स तर तुम्ही बेबीला इझिली गरम पाण्यामध्ये मिक्स करून लगेच देऊ शकता. पण मी जनरली असं करते की थोडं तूप फोडणी देते तुपाची. थोडं 4 to 5 ड्रॉप्स किंवा एकदम छोटा चमचा तूप घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हिंग, थोडी हळद आणि जिरा पावडर आणि मग तुम्ही हे सॅरलॅक्सचं 1 चमचा देऊ शकता. म्हणजे इट डिपेंड्स की तुमचं बेबी किती क्वांटिटी खाऊ शकतं त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. सो मग त्याच्यामध्ये मी छान पुन्हा एकदा तिथे पण रोस्ट करते. अँड देन मग तुम्ही गरम पाणी ॲड करू शकता आणि अकॉर्डिंगली टू द कन्सिस्टन्सी तुम्हाला कशी हवी आहे तसं तुम्ही बारीक, पातळ किंवा जाड ठेवू शकता बॅटर. थोडं थंड झालं की मग तुम्ही देऊ शकता बाळांना, ते खाऊ पण शकता. आणि हे ट्रॅव्हल फ्रेंडली पण आहे की हे पावडर्स तुम्ही छोट्या एअरटाईट कंटेनर्समध्ये घेऊन गेलात तरी पण ते तुम्ही इझिली कुठेही वापरू शकता. सो असं व्हेरायटी ऑफ पावडर्स असले ना की बरं पडतं की तुम्ही रोज काहीतरी वेगळं वेगळं देऊ शकता आणि सगळे घटक जे असतात इम्पॉर्टंट ते सगळे बाळांना मिळतात आणि हेल्दियर व्हर्जन ते खाऊ शकतात बाहेरचं सॅरलॅक्स किंवा काही खाण्यापेक्षा. अँड येस, इथे सोयराचा 8 month फोटोशूट पेंडिंग होता. सो आम्ही तो केला. मामाची खूप हौस होती की क्रिसमस थीम ठेवूया. सो आम्ही इथे केला आणि तिची मस्ती बघा कशी चालू आहे. खूप एन्जॉय केला तिने पण तिचा फोटोशूट. ऑल क्रेडिट गोज टू मामा की त्याने एवढं सगळं लास्ट मोमेंट जाऊन शॉप केलं आणि त्याने हे सगळं अरेंज केलं आणि त्याने फोटोशूट केला. खूप मजा येत होती सोयराला. कधी माझं बाळ एवढं मोठं झालं मलाच समजलं नाही. असं कधी कधी वाटतं की खरंच खूप दिवस खूप फास्ट जात आहेत, खूप मोठी होते फटाफट. पण आय जस्ट लव्ह हर. कालपर्यंत माझ्या कुशीत मावणारी माझी छोटूशी ही डॉल माझी आता
खूप खूप जास्त फास्ट आणि खूप मस्ती करते आणि खूप लवकर मोठी होते. कधी कधी खरंच खूप मन भरून येतं की माझं बाळ खरंच खूप फटाफट मोठं होतं आहे. अँड देन आजी आणि बाबांनी तिच्या 8 मंथचा बर्थडे कसा काही आम्ही मिस करू म्हणून केक आणला आणि आम्ही केक कट केला सोयराचा 8 मंथ ओल्डवाला. आणि ह्याच दिवशी मी पुन्हा येणार होते इकडे माझ्या सासरी. सो सुमित मला घ्यायला आला होता आणि सोयरा बघा केक बघून कशी स्टॅच्यू पोझिशनमध्ये गेली आहे. आजकाल ती नवीन काही अटेम्प्ट्स करत असते, मस्तीच करत असते आणि तिला माहिती आहे की फोटोज आणि व्हिडिओज चालू आहेत, तर ती पूर्ण अशी स्टॅच्यू काइंड ऑफ बसली होती. सो मम्मी पप्पांना खूप कौतुक वाटत होतं आणि आम्ही पण खूप. नंतर मी जेव्हा फोटोज आणि व्हिडिओज बघितले तेव्हा मी पण रिअलाईज केलं. सो खरंच खूप छान गेला दिवस. यानंतरचा ॲक्च्युली मी ते पावडर्स अँड ऑल केलेले ते मी शूट नाही करू शकले कारण की आमची खूप गडबड झाली होती आणि खूप उशीर झाला होता निघायला. आणि मग नंतर तो इमोशनल मोमेंट मम्मीचा आणि पप्पांचा सोयराला बाय बोलण्यासाठीचा. सो मला ते शूट करण्याचं लक्षातच नाही राहिलं. सो ते नाही जमलं शूट करण्यासाठी. आणि असं करत आम्ही तिथून मम्मी पप्पांना बाय बोलून निघालो. ऑलरेडी खूप लेट झाला होता म्हणून फार वेळ न गवळता आम्ही लगेच निघालो. सो ऑन द वे मी हे शूट केलं की गोईंग बॅक टू चेंबूर. खूप दिवसांचा स्टे होता. खूप बरं वाटलं मम्मी पप्पांकडे पण राहून. त्यांनाही खूप बरं वाटलं सोयरासोबत थोडं टाईम स्पेंड करून कारण की तेही खूप आठवण काढतात सोयराची. अँड सुमितला पण खूप दिवसानंतर मी भेटले होते. And then finally आम्ही घरी आलो. Thank you for watching our vlog today.